नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, 33,000 शेतकऱ्यांनी भरला 64 कोटींचा विमा। मित्रांनो, हे 33,000 शेतकरी कोणते आहेत आणि यांनी 34 कोटींचा जो विमा भरला त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणता लाभ होणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे। तर अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्याल। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। मित्रांनो, अहमदपूर तालुक्यातील रब्बी पीक विमा भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्बल 33,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत सुमारे 64 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे। त्यामुळे रब्बी हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक विमा असल्याची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा सुमारे 150% अधिक पर्जन्यमान झाले असून त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे। नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या व तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध आहे। या पाणीसाठ्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लागवड वाढवली। परिणामी तालुक्यात एकूण रब्बी क्षेत्र सुमारे 23,000 हेक्टरपर्यंत पोहोचले असून त्यापैकी 17,577 हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा संरक्षणाखाली आली आहेत। पीकनिहाय पाहता गहू पिकाखाली 2,357 हेक्टर, रब्बी ज्वारी 5,338 हेक्टर तर हरभऱ्याचे सर्वाधिक 9,831 हेक्टर क्षेत्र आहे। यामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र तब्बल 10,000 हेक्टरच्या आसपास पोहोचले। हे तालुक्यासाठी विक्रमी मानले जात आहे। हरभरा हे कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने व उपलब्ध पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या पिकाची निवड केल्याचे चित्र आहे। या सर्व पिकांच्या विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी एकूण 63,61,65,699 रुपयांचा विमा भरला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा संरक्षण घेतल्याने नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या सर्व शेतकऱ्यांनी जो पीक विमा भरला होता याची आता एक लक्षणीय नोंद झालेली आहे, कारण की सर्वात जास्त पीक विमा जो आहे तो या जिल्ह्यामध्ये भरलेला आहे आणि याची नोंद देखील झालेली आहे। मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी हा विमा भरला अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे देखील जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हीही हा विमा भरला असेल तर तुमच्याही खात्यामध्ये या नुकसान भरपाईमध्ये जे नुकसान झालेलं आहे पिकांचं त्याचे पैसे जमा केले जातील। मित्रांनो, माहिती महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि झालंच तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।